नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा.blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 130. अठ्ठ्याच्या जंगलातला हल्ला. सेवाभावी भावसिंह अवलसिंह वास केला आणि साकडीचा मैंगला पैरान सस्तिया. मध्य प्रदेशातल्या अलिराजपूर जिल्ह्यातल्या सोंडवा तालुक्यातले मथवाड गाव सोडले आणि उन्हाचा दाह जाणवू लागला. सकाळी 7 वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागायचे. चालताना नको नको व्हायचे. दक्षिण तटावरून चालताना सूर्य सकाळी पाठीशी असायचा. उत्तर तटावर तर सूर्याची उन्हं थेट डोळ्यावर यायची. दक्षिण तटावर सूर्य जणू काही सांगायचा, चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. मानेला भयानक चटके बसायचे, त्यामुळे गळ्यातला रुमाल मानेवर झाकून घ्यायचो. उत्तर तटावर मात्र सूर्य सतत समोर असायचा, त्यामुळे डोळ्याला अंधारी यायची. देहाकडे लक्ष नव्हतेच, पण लक्ष गेल्यावर लक्षात यायचे की आपला रंग आयुष्यात कधी नव्हे इतका काळवंडला आहे. म्हणजे आरशात बघायची संधी कधी मिळत नसे, परंतु हाताच्या रंगावरून लक्षात यायचे. यालाच म्हणतात तापणे किंवा तपगडणे. मैया परिक्रमावासीला रताळ्यासारखी भाजून उकडून काढते. आधी तापवायचे आणि मग अचानक मैयामध्ये बुडायचे. सगळेच टोकाचे. पण तीच सहनशक्ती देते, तीच तुम्हाला बळ देते, तीच तुमची रक्षण करते असते. आपल्याला फक्त या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नसतो. आज एक असा प्रसंग आला की मला क्षणभर या गोष्टीचा विसर पडला. त्याचे असे झाले. अठ्ठा गावात जाण्यासाठी रस्त्याने जाण्यापेक्षा जंगलातला एक चटकट होता, म्हणजे शॉर्टकट. बामणसैरी नामक फलिया पार करून मनखर किंवा मनखड मार्गे अठ्ठा असा तो मार्ग होता. मार्ग अत्यंत अप्रतिम होता. चहूबाजूने डोंगर, प्रचंड चढउतार. परंतु इथे डोंगरावरून चालण्यापेक्षा डोंगरांच्या तळाशी असलेल्या ओढ्या नाल्यातून चालण्याचे मार्ग होते. ओढ्यांच्या आजूबाजूला झाडे असायची आणि इथे सूर्याची उन्हे पोचत नसल्यामुळे वातावरण अतिशय थंड असायचे. रात्रभर साचलेली थंडी चालणाऱ्या तप्त परिक्रमावासीला फारच सुखद भासते. त्या थंडीचा आनंद घेत चालत राहिलो. एरवी 7 वाजल्यापासून भाजून काढणारा रवी आज कृपा बरसत होता. ओढ्यांना पाणी नसले तरी त्यांची कोरडी पात्र चांगली गार होती. साधारण फुटावर पाणी असावे, त्याशिवाय इतका गारवा राहणार नाही. मी ओढ्यातून जात असताना उंचावर असलेल्या एका घरातून एका म्हातारामने मला आवाज दिला. ती या भागातली अंगणवाडी ताई होती, त्यामुळे शिकलेली होती. तिने माझी चौकशी करून मला सुंदर असा काळा चहा पाजला. तिच्या अंगणात बसून मी कोंबड्यांची आणि बकऱ्यांची मजा पाहत होतो. तिने मला पुढचा मार्ग सांगितला. या मार्गाने कोणी परिक्रमावासी जात नाही हे देखील तिने सांगितले आणि निघताना जपून जा असा सल्ला दिला. हा शब्द माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. आजपर्यंत कोणी जपून जा असं सांगितलं नव्हतं. मी आपलं नाम जपून चालू लागलो. पुढे पुन्हा एकदा जंगल लागलं. वाटेत एका माणसाचे घर होते. किडकिडीत तब्येतीचा आदिवासी मनुष्य होता. याचे नाव लक्ष्मण होते. याने देखील मला काळा चहा पाजला. याच्या मुलाचे नाव रमण होते. माझ्या काकांचे नाव देखील लक्ष्मण आहे हे त्याला सांगितल्यावर त्याला आनंद वाटला. तसेच माझे खूप जवळचे मित्र आहेत ज्यांचे टोपण नाव रमण आहे, ते देखील त्याला सांगितले. आदिवासी लोकांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसतो, त्यामुळे त्याला आमची आदिवासींची नावं तुम्ही शहरी लोक कसे काय बुवा ठेवता असे आश्चर्य वाटले. मग मी त्याला सांगितलं की आदिवासी संस्कृती अशी वेगळी कुठली संस्कृती नसून भारतातले सगळेच लोक हे भारत देशाचे आदिवासीच आहेत. आदिवासी म्हणजे मूळवासी, मूलनिवासी, यांचे पूर्वज याच देशात जन्माला आले असे. फक्त काही लोक नद्यांच्या काठावर राहायला आले आणि काही लोकांनी डोंगर दऱ्यांमध्ये राहणं पसंत केलं. बाकी संस्कृती एकच आहे. आदिवासी लोकांना सतत तुम्ही इतर भारतीय समाजापेक्षा वेगळे आहात, तुम्ही फार थोडे आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही वंचित आहात, तुम्ही शोषित आहात, तुम्ही पीडित आहात असं ऐकवण्याची एक मोठी चळवळ स्वातंत्र्यानंतर अविरत चालू आहे. आदिवासी लोकांना मूळ प्रवाहामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही यासाठी केलेला हा खटाटोप आहे. प्रत्यक्षामध्ये असं काहीही नसून आदिवासी समाज सहजपणे शहरातल्या लोकांसोबत सहजीवन जगू शकतो आणि शहरातली माणसे देखील थोड्याशा सुविधांचा त्याग करून आदिवासी भागामध्ये सेवाकार्य करू शकतात. समाजाला एकत्र करणे आवश्यक असताना त्याचे विघटन करण्याचा प्रयत्न सतत देशविरोधी घटकांकडून केला जातो. त्यापासून आपण सतत सावध राहिलं पाहिजे. जंगलातून फिरताना ससे हरणे पकडण्यासाठी जागोजागी सापळे लावलेले असतात. तसे सर्वसामान्य लोकांना पकडण्यासाठी लावलेले हे डावे सापळे आपण ओळखून ते चुकवून चालले पाहिजे. अगदी भले भले परिक्रमावासी साधुसंत अशा सापळ्यामध्ये अलगद फसलेले मी स्वतः पाहिलेले आहेत म्हणून सांगतो. असो, लक्ष्मण आणि रमण या दोघांना जंगलाचे खूप चांगले ज्ञान होते. लक्ष्मणने इथून पुढचा इतका भारी चटकट सांगितला की मी थेट अठ्ठा गावात पोहोचणार होतो.
आदिवासी लोक सतत पायी फिरतात, त्यामुळे त्यांना जंगलातल्या सर्व वाटा तोंडपाठ असतात. तसेच त्यांना कुठल्या वेळी कुठे कोण असेल, कुठला प्राणी कधी व कुठे असेल याचे देखील चांगले ज्ञान असते. त्यामुळे त्यांनी सांगितलेले आवर्जून ऐकावे. लक्ष्मणने मला सांगितले की पुढे एक ओढा लागेल. मला असे वाटले की ओढ्याच्या काठाने चालण्यापेक्षा ओढ्यातून चालावे, परंतु मी काठाने चालले पाहिजे. मला असे वाटेल, मला हा लक्ष्मण सांगतोय की तुला असं वाटेल की ओढ्याच्या काठाने चालावं, चालण्यापेक्षा ओढ्यातून चालावं, पण तरी मात्र तू काठानेच चाललं पाहिजे. मी ठीक आहे म्हणालो आणि चालू लागलो. आदिवासी लोक सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीत. ते असे गृहीत धरतात की आपण ऐकतोय. परंतु इकडे तिकडे पाहत निसर्गाचा आनंद घेत चालता चालता मी कधी त्या ओढ्याच्या मध्ये आलो हे मलाच कळलं नाही. ओढ्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला, परंतु ओढा खोल खोल होत गेला. हा ओढा म्हणजे पाण्याने भरलेला ओढा नव्हता, तर कोरडा ठणठणीत ओढा होता. हळूहळू ओढा अरुंद होत गेला. वर असलेल्या झाडीमुळे थोडंसं अंधारून आलं होतं. एकंदर एखाद्या भयपटाला शोभेल असं तिथलं वातावरण होतं. मला लहानपणी पाय खरडत चालण्याची खूप सवय होती. माझे वडील असे चालताना मी दिसलो की लगेच पायावर फटके मारायचे. अशा रीतीने मार खाऊन खाऊन माझी ती सवय कायमची गेली. त्यामुळे चालताना शक्यतो माझ्या पायांचा आवाज येत नसे. आतासुद्धा मी पाय उचलून सावधपणे चालत होतो. पायाखाली मोठे मोठे दगडगोटे होते. आजूबाजूला 7-8 फूट उंचीच्या मातीच्या भिंती होत्या. त्यातून आलेली झाडांची मुळं चालताना मध्ये अडथळा करत होती. झाडांच्या गर्द सावलीमुळे ओढा अंधारून गेला होता. अचानक मला समोर काहीतरी हालचाल होत आहे असं जाणवलं आणि मला काही कळायच्या आत दणादण उड्या मारत 6 रानटी कुत्री ओढ्याच्या वर चढली. ही सर्व मंडळी ओढ्यामध्ये बसलेली होती. तिथे माझे असे अचानक येणे त्यांना अपेक्षित नव्हते. त्या सर्वांनी मिळून जोरजोरात भुंकत माझ्यावर हल्ला बोलला. कुत्री मला चालू देईनात. वरूनच आपले विकराळ दात दाखवत ती माझ्या अंगावर उडी मारल्यासारखी करू लागली. क्षणात आलेल्या या संकटामुळं मी गांगरलो, परंतु क्षणभरच. ताबडतोब मी माझा दंड हातात घेऊन हल्ल्याचा पवित्रा घेतला आणि जोरजोरात त्यांच्या दिशेने दंड फिरवायला सुरुवात केली. विशेषतः ती खाली उडी मारू लागली की मी जोरात दंड फिरवायचो. मोठ्या चपळाईने कुत्री माझा दंडाचा आघात चुकवायची. अर्थात त्यांच्या गतीपुढे माझी गती ही फारच किरकोळ आणि बालिश होती, परंतु माझ्याकडे दुसरे काही गत्यंतरच नव्हते. आता माझ्या लक्षात आले की लक्ष्मणने मला ओढ्याच्या काठावरून जा असे का सांगितले होते, परंतु जे व्हायचे ते झाले होते. हळूहळू माझी शक्ती क्षीण होऊ लागली. बहुतेक याचसाठी मैयाने मला 2 कप गोडगट्ट कोरा चहा पाजला होता, ज्यामुळे या कुत्र्यांशी 4-5 मिनिटे लढण्याची का होईना परंतु तयार शक्ती माझ्या देहाला प्राप्त झाली. परंतु हळूहळू मी थकू लागलो. ही सर्व कुत्री भयंकर होती. सर्वांचे जबडे मोठे विकराळ होते. फाटलेले कान आणि नाकावर तसेच शरीरावर झालेल्या जखमांच्या कोणा याची ग्वाही देत होत्या की ही कुत्री संघर्षातून जगत आलेली आहेत. मुळात त्यांनी मला त्यांचा शत्रू मानलं होतं, त्यामुळे काहीही करून आता ती मला खिंडीत पकडून चावून चावून मारून टाकणार अशी माझी भविष्यातली अवस्था मला स्पष्टपणे दिसत होती. अचानक माझ्या पायामध्ये काहीतरी घुसले आहे असे मला जाणवले. पाहिले तर एक लोखंडाचा मोठा तुकडा माझ्या तळपायाच्या मधोमध खोल आतमध्ये शिरला होता. मी जोरात विवळलो. तो तुकडा उपसून हातात घेतला. एक क्षणभर मला सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता. तो तुकडा पाहिला आणि मला असं वाटलं की ते बाणाचं टोक आहे, विषारी बाणाचं टोक. म्हणजे कुत्र्याने चावून किंवा अंगात विष भिनून आपला मृत्यू आज निश्चित आहे असं माझ्या लक्षात आलं. जशी मृत्यूची आठवण झाली तशी नर्मदा मातेची आठवण झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी सुखी जीवनाचा महामंत्र उच्चारलाच नाही. मी जोरात नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असा त्रिवार जयघोष केला. फट असा आवाज आला आणि माझ्यासमोरचे कुत्रे विवळत विवळत पळाले. एक नारळाच्या आकारचा दगड त्याच्या जबड्यावर लागला होता. काही काळाच्या आत दगडांचा मारा सुरू झाला आणि सगळी कुत्री वेगाने डोंगराकडे पळाली. दगड इतके पडत होते की एखादा मला पण लागतो की काय असे मला वाटले. कुत्री पळाल्याबरोबर दगडांची दिशा बदलली. धापा टाकत झाडांच्या मुळांचा आधार घेत मी वरती आलो. हातामध्ये असलेला तो लोखंडाचा तुकडा मी पोटातल्या कप्प्यात ठेवून दिला. त्याच्या रक्ताचा डाग माझ्या छातीला पडला. इकडे माझ्या असं लक्षात आलं की वरती असलेल्या एका शेतातून एक तरुण आदिवासी मुलगा आणि त्याची बायको अशा दोघांनी कुत्र्यांवर हल्लाबोल केलेला होता. त्या दोघांनी कुत्र्यांना नेम धरून इतके दगड मारले की कुत्री अक्षरशः वेडी झाली. त्यांचा एकही नेम चुकत नव्हता. विशेषतः एरवी अतिशय मर्यादशील वागणाऱ्या त्या आदिवासी महिलेचा तो रणरागिणी स्वरूपातला अवतार पाहिला आणि माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने आपला परकर गुडघ्याच्या वर खोचून असा काही रुद्रावतार धारण केला होता की कुत्री सळो की पळो झाली. ती ज्या चपळाईने खाली वाकून दगड उचलायची आणि फेकायची ते पाहता कुत्र्यांना श्वास घ्यायला सुद्धा ती उसंत देत नव्हती. हे करताना ती आपल्या डोक्यावरचा पदर ढळू देत नव्हती, याचे मला विशेष कौतुक वाटले. कुत्र्यांना ठपाठप लागणारे दगड पाहून माझे श्वानप्रेम जागे झाले आणि मी तिला ओरडून म्हणालो, बस करो माताराम, बस करो. कारण कुत्र्यांनी शेपट्या घातलेल्या स्पष्टपणे दिसत होते. नंतर माझ्या असं लक्षात आलं की या दोघांची गुरे, वासरे आणि शेळ्या डोंगरात चरत होत्या. ही शिकारी कुत्री होती. शिकारी कुत्री जंगलात कशी शिकार करतात हे मी खूप वेळा जवळून पाहिलेलं आहे.
पुण्याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये जेव्हा मी घोडेस्वारी करण्यासाठी जायचो तेव्हा तिथे फिरणारी भटकी कुत्री हरणांची वगैरे कशी शिकार करतात हे मी स्वतः पाहिले. घोड्यावरून फिरताना या कुत्र्यांना शेजारी माणूस आहे हे लक्षात येत नाही, त्यामुळे ती माणसावर हल्ला करत नाहीत. जसे हत्तीवर बसून जंगली वाघ बघता येतो तसं घोड्यावर बसून या छोट्या रानटी प्राण्यांची शिकार करताना आपण त्यांना सहज बघू शकतो. एकमेकांच्या प्रांतामध्ये ढवळाढवळ करणे हे निसर्गाच्या नियमात बसत नाही, त्यामुळे ते एकमेकांना शक्यतो त्रास देत नाहीत. आतासुद्धा मी त्यांच्या थेट घरामध्येच असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. एकदा तर या कुत्र्यांनी शिकार करत असताना एक हरण जीव वाचवण्यासाठी आमच्या घोड्यांच्या कळपातून उभे राहिले. कुत्र्यांच्या कळपाने त्याचे बेकार लचके तोडले होते. आम्ही लगेच घोड्यावरून डिस्माउंट होऊन त्या हरणाला ताब्यात घेतले आणि लष्कराच्या वाहनातून कात्रजच्या सर्पोद्यानमध्ये उपचारासाठी हलवले. परंतु दुर्दैवाने अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला नेताना माझे सगळे कपडे आणि हात देखील रक्ताने माखले होते. दिनांक 23 जून 2010 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जंगलामध्ये कुत्र्यांनी जखमी केलेलं चितळ ताब्यात घेताना प्रस्तुत लेखक आणि त्याचे अश्वप्रशिक्षक. आपण बघू शकताय, या लष्कराच्या वाहनातून आम्ही हरणाला कात्रजच्या सर्पोद्यानमध्ये नेलं होतं. कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळं बिचारा जीव थोडासा बेदरलेला आहे. त्याला CPR देण्याचं काम चाललं आहे. कुत्र्यांनी हरण्याची केलेली अवस्था बघा. मागच्या बाजूने सगळी आतडी बाहेर काढलीत. कळपाने कुत्री काय करू शकतात याचा असा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला असल्यामुळं माझ्या डोळ्यासमोर माझंही असंच काहीतरी होणार की काय असं क्षणभर तरळून गेलं होतं. या हरणाला हाताळून रक्तबंबाळ झालेले प्रस्तुत लेखकाचे हात, या ताज्या रक्ताचा वास सगळीकडे सुटला होता आणि या वासामुळं तिथल्या उपचारासाठी दाखल केलेल्या बिबट्यांनासुद्धा अस्वस्थ झालेलं मी स्वतः पाहिले. घरी येतानासुद्धा वाटेतली फिरस्ती कुत्री माझ्याकडे जेव्हा जाटत बघत होती. तात्पर्य, कुत्री समूहाने कितीही मोठ्या प्राण्याची शिकार सहज करू शकतात हे मी स्वतः अनुभवले. प्रशिक्षण दिलेली 2च कारवान कुत्री एका वाघाला सळो की पळो करून सोडू शकतात. त्यामुळे आज एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने मला वाचवले होते, अगदी निश्चितपणे जीवदान दिले होते. या कुत्र्यांवर शेतकरी दाम्पत्याने केलेला हल्ला इतका भयानक होता की त्यांना दगडापेक्षा वीट माऊ या न्यायाने बहुतेक असे वाटले की मगाचा बुवा बरा होता. त्यामुळे ही सर्व कुत्री निमूटपणे मानाखाली घालून माझ्या दिशेने येऊ लागली. त्यामुळे आज एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने मला वाचवले होते, अगदी निश्चितपणे जीवदान दिलेले होते. या कुत्र्यांवर शेतकरी दाम्पत्याने केलेला हल्ला इतका भयानक होता की त्यांना दगडापेक्षा वीट माऊ या न्यायाने बहुतेक असे वाटले की मगाचा बुवा बरा होता. त्यामुळे सर्व कुत्री निमूटपणे मानाखाली घालून माझ्या दिशेने येऊ लागली. त्यांची देहबोली बघता त्यांनी पराभव पत्करला हे स्पष्टपणे जाणवत होतं. मी देखील त्यांच्याकडे न बघता माझ्या वाटेने चालू लागलो. आता 8 गावात उतरण्याची त्या कुत्र्यांची आणि माझी पायवाट एकच होती. गंमत म्हणजे ती सर्व कुत्री शांतपणे माझ्या मागं रांगेत चालू लागली. चालता चालता मी त्यांच्याशी बोलू लागलो की बाबांनो, कशाला असं वागता? किती मार खावा लागला तुम्हाला विनाकारण तुमच्या आरड्याओरड्यामुळं. ती देखील जणू काही ऐकत आहेत असं मला वाटलं. एका क्षणापूर्वी याच कुत्र्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. मला आतासुद्धा यांची भीती वाटत नव्हती. आद्य शंकराचार्य नर्मदा मातेला भीतिहारी वरमदे असं का म्हणतात ते इथे कळतं. गतम तदैव मे भयम त्वदंब वीक्षितम यदा, अर्थात देखता चवारी भीती माझी दूरी सारिते. तुझं केवळ पाणी पाहिल्याबरोबर माझी भीती नष्ट होऊन जाते. त्यामुळे माझ्या हातात असलेल्या बहुतेक बाणाचा तुकडा वाटणाऱ्या त्या लोखंडाच्या तुकड्यामुळं आपल्याला मृत्यू येईल की काय ही भीती देखील हळूहळू नष्ट होऊन गेली. जसजसं गाव जवळ आलं तसं कुत्र्यांनी मार्ग बदलला आणि झाडीमध्ये ती अदृश्य झाली. पुन्हा पुढची शिकार शोधायला झाडीत जाण्यापूर्वी त्यातल्या एका कुत्र्यानं मागवळून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून कृतज्ञता ओथंबताना मला दिसली आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप त्याला झाला आहे असं मला वाटलं. त्यांना वाटलं होतं तसा मी हिंसक आक्रमक प्राणी नव्हतो, तर सर्वसामान्य परिक्रमावासी होतो हे त्याला कळून चुकलं. कदाचित इथून पुढं कुठल्या परिक्रमावासीवर ही कुत्री हल्ला करणार नाहीत, नर्मदा मैया जाणे. मला मात्र तिचं झालेलं विस्मरण या प्रसंगामुळे नष्ट झालं आणि मुखामध्ये अखंड तिचं नामस्मरण सुरू झालं. ती समोर नसली तरी तिचे नाम मुखामध्ये होते आणि जिथे नाम तिथे रूप. कुत्री माझ्यापासून वेगळी झाली त्या भागाचं नाव होतं रिची बैडा फलिया. पावरी भाषेमध्ये बैडा म्हणजे डोंगर. ही 8 गावाची फलिया होती. आपण बघू शकताय हे लाल रंगाची जी खूण आहे, साधारण त्या परिसरात कुत्र्यांनी माझ्यावरती हल्ला केला होता. आणि वरच्या बाजूला आश्रम दिसतोय आणि मध्यभागी रिची बैडा फलिया 8ची दिसते, पायवाट पण दिसते. या गावामध्ये खाली रस्त्यावर एक आश्रम आहे असं मला कळलं होतं. ते घर आलं. इथं भावसिंह अवलसिंह वास्केला नावाचा तरुण सेवादार परिक्रमावासींना सेवा देत असे. हुशार मनुष्य होता, अगदी टोकाचा मोदीभक्त होता. यांनी मला सुंदर अशी गरम गरम आमटी पोळी खायला घातली. हाच आहे सेवादारी भावसिंह अवलसिंह वास्केला, ग्राम 8. खाता खाता आम्ही भरपूर गप्पा मारल्या
झालेल्या प्रसंगाविषयी त्याला सांगितल्यावर त्याने त्या कुत्र्यांच्या टोळीने या परिसरामध्ये माजवलेल्या उत्पाताबद्दल मला सांगितले. रोज एखादी शेळी गायब करायचीच असा त्या कुत्र्यांचा नित्यनियम होता. त्यांना नवीन जन्माला आलेलं वासरूसुद्धा वर्ज्य नव्हतं. लहान मुलांनासुद्धा अशा कुत्र्यांचा धोका असतो. मी स्वतः एकदा सारसबागेमध्ये एका 2 वर्षाच्या मुलाला कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवलं होतं. माँ गायत्री आश्रम असं या आश्रमाचं नाव होतं. हिंदू धर्माविषयी भावसिंहाच्या मनामध्ये अतिशय तरल भाव होता. या भागामध्ये सुरू असलेले धर्मांतरण त्याला व्यथित करत असे. सर्वच समाजातील लहान मुले हळूहळू धर्मापासून आणि पर्यायाने संस्कारांपासून लांब जात असल्यामुळे असे आयते पंथ त्यांना चटकन बळी पाडतात असं त्याचं मत होतं, जे योग्यच होतं. आपल्या धर्मातली एखादी तोडकी मोडकी अर्धवट कथा ऐकून त्यावरून आपले तत्त्वज्ञान किती चुकीचे आणि अपूर्ण आहे असे सांगणाऱ्या आणि त्याद्वारे धर्मांतरण करणाऱ्या लोकांना उत्तर देण्याइतपत देखील धर्माचं ज्ञान आपल्या मुलांना राहिलेलं नाही, हे गंभीर आणि कटू वास्तव आहे. भावसिंहाचे आभार मानून त्याने दिलेला शिक्का वहीमध्ये मारून घेऊन पुढे निघालो. आपण बघताय भावसिंह अव्वलसिंह वास्केला याच्या घरातून चालविल्या जाणाऱ्या माँ गायत्री आश्रमाचा शिक्का हा आहे. 25 एप्रिल 2022 दुपारी भोजन अशी नोंद आहे. तत्पूर्वी 112वा मुक्काम मथवाडच्या हनुमान मंदिरात केला, तो देखील आपल्याला दिसतोय. इथून पुढे निघालो आणि थोडं अंतर चालल्यावर उमरठ नावाचं गाव आलं. शिवछत्रपतींच्या सैन्यातील एक अनमोल रत्न नरवीर तानाजीराव मालुसरे यांचं मूळ गाव देखील उमरठ नावाचंच आहे, जे कोकणामध्ये आहे. पूर्वी एकदा पुणे ते सज्जनगड पायी गेलेलो असताना शिवतरगळीतून ढालकाठी मार्गे कांगोरी किल्ल्याला वळसा मारत या गावात पायी पोहोचलो होतो. कोंढाणा सर केल्यावर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव ज्या घाटाने त्यांच्या गावात नेण्यात आलं त्या घाटाला आजही मडेघाट असं म्हणतात. हे नाव त्या पडलंय ते त्यामुळंच. असो, या गावामध्ये आल्यामुळे त्या स्मृती जागृत झाल्या. इथे गरासिया भगत नावाचा एक नर्मदा भक्त अन्नक्षेत्र चालवतो. त्याने आवाज देऊन मला थांबवलं आणि चहा टोस्ट खायला दिला. मी त्याला महाराष्ट्रातल्या उमरठ गावाचा इतिहास सांगितला. इथे मला चित्रकूटवाल्या मौनी बाबाने मालसरच्या मुक्कामी असताना पुन्हा पुन्हा हे चोर आहेत असं सांगितलं होतं. ते मातापुत्र भेटले. आश्रम थोडासा आतमध्ये होता, परंतु परिक्रमावासी येताना दिसला की बरोबर त्याला आत बोलवायला कोणीतरी यायचे. आश्रमासमोरून जाणारा एकही परिक्रमावासी आश्रमामध्ये थांबल्याशिवाय जाणार नाही याची काळजी आश्रमाचे सेवक घेत होते. संपूर्ण नर्मदा खंडामध्ये थोड्याफार फरकाने असं चित्र दिसतं. विशेषतः आता परिक्रमा संपत आली होती, त्यामुळे आश्रमावरचा ताण कमी झालेला असायचा. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला आवर्जून थांबवलं जायचं. आधुनिक RCC बांधकामामध्ये एक सुंदर खोली परिक्रमावासींसाठी बांधली होती आणि शेजारी गरासिया मामाचं साधंसुद्धा चंद्रमौळी घर होतं. पुढे त्याच्या मुलांनी काही बांधकामे केली होती. याही मामाला भरपूर मुलं होती. पती-पत्नी दोघेही अत्यंत सेवाभावी होते. या चित्रामध्ये आपण बघतोय ते गरासिया मामाचं अन्नक्षेत्र, गाव उमरठ, तालुका सोंडवा, जिल्हा अलिराजपूर, मध्य प्रदेश. सिमेंटचे खांब बनवण्याची खूप सुंदर पद्धत इकडं आहे. पत्र्याचा वापर करून खूप छान पद्धतीनं खांब बनवले जातात. अशा 4 खांबांवर बेतलेला हा वरांडा आपण बघतोय. अतिशय सुंदर अशी इथल्या आदिवासी पद्धतीप्रमाणे गरासिया मामाच्या घराची लिपाई पुताई केलेली आपण बघू शकतोय. जमिनीवर सुरेख अशी नक्षी इथं काढलेली होती. गरासिया मामाच्या घरात दिसणारं सेवा क्षेत्र आपण बघतोय. आणि हे आहेत महात्मा गरासिया भगत, पती पत्नी. गरासिया म्हणजे शुद्ध मराठीमध्ये गराशा. दोघांचा सेवाभाव पाहून मन खूप प्रसन्न आलं. चहा टोस्ट अप्रतिम होते. आश्रमाचा शिक्का वहीमध्ये मारून घेतला आणि पुढे निघालो. हा पुण्याचे उदय जोशी म्हणून परिक्रमावासी होते. त्यांनी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या सगळ्यांना अशी प्रमाणपत्र वाटलेत. त्यातलं गरासिया भगतला दिलेलं प्रमाणपत्र आहे. आणि गरासिया भगत यांच्या अन्नक्षेत्राचा प्रस्तुत लेखकाच्या वहीतला शिक्का आपण बघतोय. अजूनही सोंडवा तालुका आणि अलिराजपूर जिल्ह्यात चालू आहे. खाली टोस्टचं चित्र आणि चाय असं लिहिलं आहे. हे केवळ मलाच कळेल अशा इतपत घाणेरड्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. माझ्या हाताचं मोडलेल्या हाडाचं दुखणं अजून बरं झालं नव्हतं. त्यात दंड हातात धरून करंगीची वाट लागली होती, त्यामुळं हात खूप दुखायचा. असो, पुढे 2 मोठ्या नद्या आम्हाला पार करायच्या होत्या, अनखेडी नदी आणि हातणी नदी. यातली हातणी नदी तर नावाप्रमाणे हत्तीणीसारखी जाडजूड आणि मोठी आहे असं सगळेजण सांगायचे. त्यामुळे मी वेगाने चालू लागलो. जवळपास कुठे परिक्रमावासींची सेवा होत असेल अशी चिन्ह दिसत नव्हती. हळूहळू अंधारू लागलं आणि माझ्या लक्षात आलं की मी आज पुन्हा एकदा संकटात सापडलो आहे. इतक्या डावीकडे एक शेत होतं. त्या शेताच्या पलीकडे लांब असलेल्या घरातून कोणीतरी जोरात नर्मदेहर असा मला आवाज येत असल्याचं लक्षात आलं. पाहिलं तर मगाशी भेटलेले चोर मातापुत्र इथेच आलेले होते. खुणेनेच ते मला बोलवू लागले. तिथे एका शेतकऱ्याचं घर होतं. मी तिथे गेलो. एका सधन शेतकऱ्याचं ते घर होतं. शेतकरी आम्हाला घरामध्ये झोपा सांगत होता, परंतु या माता पुत्रांचे प्रताप मला माहिती असल्यामुळं मी अतिशय ठामपणे शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही परिक्रमावासी घरात झोपत नसतो. अंगणामध्ये आमची आसनं आम्ही लावणार आहोत. या उदार शेतकरी बांधवाचे नाव होते मेंगला पैरान सस्तिया. ही साकडी गावाची पुजारा फाल्या होती. मेंगला मामाच्या 4 पिढ्या मला इथे बघायला मिळाल्या.
स्वतः मिंगला मामा सस्तिया, त्याचा मुलगा धुनासिंह सस्तिया, त्याचा मुलगा विजय आणि त्याचा मुलगा अभिनंदन अशा 4 पिढ्या एकाच घरात सुखेने नांदत होत्या. घर आणि शेत हे दोन्ही खूप मोठं होतं. या भागातली आदिवासींची घरं अशी असतात. इथंसुद्धा सस्तिया कुटुंबाचं असं एक जुनं घर ठेवलं होतं आणि त्याच्या आजूबाजूला 3-4 नवीन चांगली पक्की घरं बांधली होती. त्यामुळे ओळीनं 4-5 घरं होती. घराच्या मागून आणखीडी नदी वाहत होती. तिच्या कृपेने कूपनलिकांना पाणीच पाणी होतं. शेतांचे सुंदर पट्टे आखलेले होते. बांधावरती ताडाची 50-1 झाडं इथं लावलेली होती. परंतु आश्चर्य म्हणजे त्यांना या झाडाबद्दल शून्य ज्ञान होते. त्यामुळे ही झाडं आता तोडून टाकावीत अशा निर्णयाप्रत ते आले होते. मिंगला मामाच्या पणजोबाने ही झाडं लावलेली होती. आपण बघू शकताय हे मिंगला मामाची सगळी घरं आणि शेतं आपल्याला दिसत आहेत. आणि बांधावर लावलेली उभ्या रेषा जी दिसत आहेत ती ताडाची झाडं आहेत. खालच्या बाजूला रस्ता आहे आणि साकडीची ग्रामपंचायत दिसते आणि वरच्या बाजूला अनखेडी नदी वाहते. मी गेलो तेव्हा ही नदी कोरडीच होती. मी तमिळनाडू राज्यामध्ये भरपूर ताडाची झाडं लावलेली असल्यामुळं मला त्यांची चांगली माहिती होती. मी घरातल्या सगळ्यांना एकत्र करून ताडाचं झाड किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापासून काय काय उत्पादनं मिळवता येतात हे नीट समजून सांगितलं. जसा नारळ हा कल्पवृक्ष आहे तसाच ताड हा देखील कल्पवृक्ष मानला पाहिजे. या झाडापासून इतके उपयोग आहेत की ते कोणालाच माहिती नव्हते. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला. मिंगला मामा म्हणाला की बहुतेक यासाठी मैयाने तुम्हाला इकडे मुक्कामाला पाठवले, कारण लवकरच ती सगळी झाडं तोडण्याचं त्यांचं निश्चित झालं होतं. आणि त्यांचं म्हणणं खरं होतं, कारण मी खरोखरच अतिशय वेगाने पुढे निघालो होतो. चोर मातापुत्रांनी हाक मारली नसती तर मी आलो नसतो. पण असो, जे काही घडते ती मैयाची इच्छा. मिंगला मामाच्या घरी धनुष्यबाण आहे असं माझ्या लक्षात आलं. तो मला पाहण्याची इच्छा आहे असं सांगितल्याबरोबर त्याने धनुष्यबाण बाहेर आणला. आधी त्याने बाण मारून दाखवला, नंतर माझ्या हातात धनुष्यबाण दिला. इथे त्याला तीरकामठा म्हणतात किंवा तीरकमान म्हणतात. धनुष्य हा शब्द पटकन कोणाला कळत नाही. तिथे पडलेला छोटा भीमचा एक टेडी होता, अर्थात कापसाची बाहुली होती. तिच्यावर नेम धरायला त्याने मला सांगितले. शेतामध्ये मका लावला होता. त्यातल्या एका मक्याच्या कणसामध्ये ती टेडी विजय खोचून आला. मी बाण मारला. बाण बिचाऱ्या छोट्या भीमच्या छातीतून आरपार गेला. मिंगला मामा अतिशय खुश झाला. मला देखील आनंद आला. आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाण हातात घेतला होता. बाण पुढे जाईल का मागे जाईल हे देखील सांगता येत नाही अशी माझी अवस्था होती. मिंगला मामा मला म्हणाला की हा धनुष्य खूप जुना झाला आहे, नाहीतर मी तो मला दिला असता. हरकत नाही असे म्हणून मी घराच्या मागे असलेल्या नळावर स्नान वगैरे आटोपून घेतलं आणि पूजा करून घेतली. त्यानंतर रात्री मस्तपैकी भाकरी भाजीचा बेत झाला आणि पोटभर भोजनप्रसाद घेतला. रात्री त्या शेतातच आकाशाखाली आम्ही झोपलो. आई मुलगा चोर असल्यामुळं रात्री ते माझी पिशवी उचकणार याची मला खात्री होती. त्यांना जास्त कष्ट पडू नयेत म्हणून मी एक मजा केली. माझ्याकडे जितके पैसे होते ना ते सगळे मी माझ्या झोळीच्या बाहेरच्या पुढच्या कप्प्यात ठेवून दिले आणि चोर माझ्या शेजारीच झोपला होता. त्याच्या आणि माझ्यामध्ये मी ती झोळी अशा रीतीने ठेवली की त्याला झोपेतून न उठतासुद्धा माझा कप्पा उघडून चोरी करता येईल. आणि माझ्या अपेक्षा त्यांना खरोखर पूर्ण केली. सकाळी मी उठायच्या आधीच दोघे उठून पुढे निघून गेले होते आणि माझ्या झोळीतले त्या कप्प्यात ठेवलेले सगळे पैसे गायब झाले होते. मला समाधान वाटले की तो चोर ज्यासाठी नर्मदा मातेची प्रार्थना करून परिक्रमेत आला होता ती त्याची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे नर्मदा मातेवरचा त्याचा विश्वास अधिक दृढ झाला असणार. एक क्षणभर मनात असा विचार देखील येऊन गेला की मिंगला मामाला हे सत्य सांगावे. पण नंतर मी असा विचार केला की त्यामुळे त्याच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो. परिक्रमावासी म्हणून त्याच्या मनात असलेला जो काही आदर आहे तो कदाचित कमी झाला असता किंवा नष्ट झाला असता. शिवाय या आदिवासी लोकांचे नेटवर्क खूप जबरदस्त आहे. चुकून माकून याने पुढच्या गावात दोघांना अडवायची व्यवस्था लावली तर कठीण व्हायचे. परंतु हे दोघं मायलेक सराईतपणे चोऱ्या करत फिरत होते. चोऱ्या करत परिक्रमा करताना मी स्वतः अनुभवले हे मात्र खरे. बोलताना अगदी एखाद्या साधू संतासारखे नर्मदा मैयाचा जय जयकार करणाऱ्या गप्पा मारायचे. मुलगा तर बोलायला फार हुशार होता. मोठमोठे बोलवच्चन मारायचा. आईचे पाय काय चेपायचा. ते पाहून कोणालाही असं वाटायचं की हाच खरा पुंडलिकाचा अवतार आज किंवा हाच खरा आधुनिक श्रावणबाळ. परंतु त्याच्या हाताला सफाई खूप होती. बहुतेक यांच्या वाळत घातलेल्या साड्यासुद्धा गेलेल्या असणार याची मला खात्री होती. अशा मूठभर लोकांमुळं लाखो परिक्रमावासी बदनाम होतात याचे भान त्यांना नसते. अरे, नर्मदाखंडातले लोक द्यायलाच बसलेले आहेत रे, आपण किती घेणार. आनंद हस्ते कमला कराने, देता किती घेशील दो कराने. अशी आपली अवस्था खचितच आहे. मला आश्चर्य वाटलं ते नर्मदा मातेचं. ती चांगले वाईट काही बघत नाही. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊन टाकते. जो जे वांछील तो ते लाहो, मग ते काही का असेना. मी तुम्हाला सांगितले का नाही आठवत नाही, परंतु एक परिक्रमावासी मला असा भेटला होता की जो एक विशिष्ट व्यक्ती मरावी असा संकल्प घेऊन परिक्रमेला आला होता. ते कळल्यावर मी मुक्कामावरच्या साधूला विचारलं होतं की असं होऊ शकतं का. त्यावर साधू म्हणाला होता की का नाही होणार. तुम्ही जो संकल्प घेऊन नर्मदा परिक्रमा करता आहात तो पूर्ण होणारच, कारण त्याच्या बदल्यामध्ये नर्मदा मैया तुमच्याकडून पुरेसं तप करून घेत असते. त्याची फलश्रुती मिळतेच मिळते. मला एक प्रकारे समाधान वाटले की आपण आपला असा काहीच संकल्प सोडलेला नाही.
तर जे काही आहे ते नर्मदा मातेचे आहे आणि तिचा संकल्प आपण स्वीकारलेला आहे. संकल्पाचे महत्त्व किती असते ते मला त्या क्षणी कळले. सकाळी मी मुद्दाम थोडासा उशिराच निघालो. घरातल्या अजून काय काय वस्तू दोघांनी चोरल्यात याची मला कल्पना नव्हती. या सगळ्या वस्तूंची एकदा शहानिशा झाल्यावर निघावं असं मी ठरवलं. नाहीतर मी सुद्धा त्यांच्याच टोळीत सामील आहे असा भ्रम या लोकांचा व्हायचा. किती दुर्दैव आहे पहा ना. ज्यांनी आदरपूर्वक प्रेमपूर्वक रात्रभर आपल्याला आश्रय दिला त्यांच्याच घरात चोरी करून पळून जायचं. धिक त्वाम, धिक्कार असो. भिक्षापात्र अवलंबणे जळू जिणे लाजीरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा, असं तुकाराम महाराज म्हणतात. चहा घेऊन पुढे निघालो. पुढे टेमला नावाच्या गावामध्ये एका महादेवाच्या मंदिरामध्ये क्षणभर थांबलो. आज एकादशी होती. हे मनकेश्वर महादेवाचं मंदिर होतं. इथे एक साधू सेवा देत असे. हे अनखेडीच्या तटावरचं मनकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, टेमला गावातलं. आणि हे आहेत मनकेश्वर महादेव. उपवासाचा चिवडा मिळाला, तो खाल्ला आणि पुढे वाटचाल सुरू केली. अनखेडी नदी ओलांडली. पुढे हथिनी नदीकडे वाटचाल सुरू केली. या चित्रामध्ये आपण बघतोय हे महादेवाचं मंदिर आहे टेंबल्याचं आणि आपण पार करतोय ती अनखेडी नदी आणि आजूबाजूचा निर्मनुष्य वनप्रदेश आपल्याला दिसतोय. चालत चालत मी घुलवाड नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आलो. चालता चालता मी पोटाच्या कप्प्यात ठेवलेला तो बाणाचा तुकडा बाहेर काढला. तो मी पुढून मागून सगळीकडून पाहत होतो. मनातल्या मनात मी म्हणालो, नर्मदा मैया कुणी बनवला असेल ग हा बाण, आणि याच्या टोकाला विष तर लावले नसेल ना. इतक्यात माझ्या शेजारून एक आदिवासी मनुष्य चालत आहे असं माझ्या लक्षात आलं. माझ्या हातातला बाणाचा तुकडा पाहून तो चक्रावला आणि माझ्याशी बोलू लागला. ये क्या है बाबाजी? पता नहीं, मैं भी वही सोच रहा हूँ की शायद कहीं बाण तो नहीं. आदिवासीने बाणाचे टोक हातात घेतले, मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले. तो मला म्हणाला, हा बाण तुम्हाला कुठे मिळाला? मी त्याला विचारलं की हे बाणाचं टोक आहे ना? त्याने मला सांगितलं की होय, हा बाणाचा पुढचा भाग आहे, परंतु तुम्हाला कुठे मिळाला? मी त्याला सांगितलं की 8 गावाच्या अलीकडं एक ओढा आहे, तिथं मला हा बाण मिळाला. तिथून तुम्ही कशाला आलात? आदिवासी चिंतातूर आवाजात मला म्हणाला. मी त्याला सांगितलं की तिथून ओढ्यामध्ये उतरून येणं ही माझी चूक ठरली, कारण कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. आता मात्र आदिवासी अजूनच अचंबित झाला. तो मला म्हणाला की बाबाजी, म्हणजे तुम्ही खरोखरच त्या ओढ्यामधून आलेले आहात? म्हणजे इतक्या वेळ मी त्या मार्गाने आलो हे सांगितलेलं सत्य त्याला पटत नव्हतं. तर आदिवासी मला सांगू लागला, आमच्या परिसरामध्ये 5-6 भटक्या कुत्र्यांची एक टोळी आहे. आसपासच्या गावामध्ये फिरून बकऱ्या, शेळ्या आणि छोटी वासरं पळवून द्यायची शिकार ही कुत्री करतात. त्यामुळं त्या कुत्र्यांच्या मागावर एकदा मी त्या ओढ्यामध्ये गेलो होतो आणि कुत्र्याच्या दिशेनेच हा बाण सोडलेला होता. ती कुत्री दिवसभर त्या ओढ्यामध्ये एका खड्ड्यामध्ये मुक्कामाला असतात. हा बाण माझाच आहे, कारण आम्ही बाण स्वतः घरी बनवतो, त्यामुळे स्वतःचा बाण लगेच ओळखता येतो. त्याच्या सांगण्यामध्ये तथ्य आहे हे मला लगेच लक्षात आलं, कारण मी स्वतः त्या कुत्र्यांचा तो खड्डा आतमध्ये उतरून पाहिला होता. प्रत्यक्षात जमिनीवर फिरण्याचा हा मोठा फायदा असतो की तुम्हाला खरं खोटं लगेच कळतं. दोघांनीही एकाच वेळी अनुभवलेल्या दगदगीत सत्यामुळं क्षणात आम्ही दोघं जवळ आलो. मी लगेच त्याला विचारलं की याला विष वगैरे तर लावलेलं नव्हतं ना? नाही, विषाची गरज नसते कुत्र्यांना किंवा छोट्या प्राण्यांना. मोठा प्राणी मारायचा असेल तर विषाचा वापर करावा लागतो, नाहीतर तो फिरून हल्ला करू शकतो, तो आदिवासी सांगत होता. नंतर मला म्हणाला की आता तुम्ही घरी आले पाहिजे आणि चहा घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्याचा प्रेमळ आग्रह न मोडता मी त्याच्याबरोबर घरी गेलो. रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडंसं चढावर त्याचं घर होतं. घर साधंच होतं, परंतु मोठं होतं. मला आश्चर्य वाटलं की याचं हिंदी एवढं चांगलं कसं. आदिवासी बोलायला अतिशय स्मार्ट होता. तो म्हणाला की त्याचं 11वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्याने आपल्या मुलांना MSc पर्यंत शिकवलं आहे. त्याने आतून माझ्यासाठी चहा आणला आणि पुन्हा एकदा बाणाबद्दल गप्पा सुरू झाल्या. बाण कसा बनवतात वगैरे मी विचारू लागलो. त्याने मला बाण बनवण्याची सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. मला तीरकामठा याच्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे. हे पाहिल्यावर तो मला म्हणाला की बाबाजी, तुम्ही कधी धनुष्यबाण चालवला आहे का? कालच फक्त एकदा बाण मारला आहे, बाकी कधी चालवला आहे नाही. हे सांगितल्यावर त्याने मला विचारलं की चालवणार का? मी लागलीच होकार दिला. काहीतरी नवीन करायची संधी आयुष्यात मिळत असेल तर ती कधी दवडू नये. लहानपणी पुण्यात सदाशिवपेठेतल्या नारद मंदिरामध्ये ज्येष्ठ भावगीत गायक बबनराव नावडीकर यांनी आम्हाला एक गाणं शिकवलं होतं. ते मला त्यांचं नातू म्हणायचे बरं का. तर ते गाणं असं होतं, संधी समोर येता दवडून का कधी, जाता निघून वेळा येणार ना कधी, संधी समोर येता. त्यामुळं मी ही संधी दवडायचं नाही असं ठरवलं. मामा आतून धनुष्यबाण घेऊन आला. नेम धरण्यासाठी त्याने एक छोटीशी पांढरी डबी 10 फुटावर ठेवली. मला धनुष्य आडवा धरतात का उभा धरतात हे देखील माहिती नव्हतं, त्यामुळे मी आडवा धनुष्य धरला आणि माझ्या पद्धतीनं बाण सोडला. डबी उडाली. आदिवासी म्हणाला, हे अंतर फार कमी झालं आहे, आणि त्याने साधारण 50 फुटावरती डबी नेऊन ठेवली आणि म्हणाला, आता मारा. मी पुन्हा एकदा बाण प्रत्यंच्याला लावला आणि मला माझे लहानपण आठवले. लहानपणी TVवर रामायण महाभारत मालिका लागायच्या, तेव्हा त्यातले वीर योद्धे धनुष्यबाण कपाळाला लावून काहीतरी मंत्र म्हणतात असे दृश्य मला आठवले.
मी देखील तसाच बाण कपाळाला लावून नर्मदे हर नर्मदे हर असा मंत्र म्हटला आणि नेम धरून डबीवर बाण सोडला. नेम कसला धरतो डोंबल्याचा? मला कुठून नेम धरायचा काही माहीत नव्हतं. काही कळायच्या आत बाण बाटलीच्या आरपार गेला. आदिवासी अचंबित झाला आणि मी आनंदित झालो. मला धनुष्यबाण जमतोय असं मला उगाचच वाटू लागलं. आदिवासीच्या घरासमोरचा रस्ता खूप लांब होता. त्याने जवळपास 100 फुटावरती बाटली नेऊन ठेवली आणि माझ्याकडे चालत येऊ लागला. तिथे शेजारी एक टायर पडलं होतं. मी त्याला उगाचच म्हणालो की मध्ये टायर ठेवा. त्यानं देखील ते टायरमध्ये आडवे ठेवले. आता त्या टायरच्या भोकातून मला बाटली दिसत होती. मी पुन्हा एकदा फिल्मी स्टाईलने धनुष्यबाण कपाळाला लावून नर्मदे हर मंत्राचा जप केला आणि सपकन बाण सोडला. मला वाटलं की आता आपलं अवघड आहे. बाण टायरमध्ये घुसणार. पण टायरच्या मधून आरपार जात बाणाने पुन्हा एकदा बाटलीचा अचूक वेध घेतला. आता मात्र आदिवासीची खात्री पटली की मला धनुर्विद्या अवगत आहे. तो मला म्हणाला, बाबाजी आपको ये सब आता है, आप पहली बार नहीं कर रहे. मी त्याला म्हणालो, नर्मदा मैया की कसम भगवान, मुझे धनुष्यबाण नहीं आता. मैं सचमुच पहली बार इसको इतना लंबा चला रहा हूँ. फिर तो आपको तीर कमान अवश्य रखना चाहिए. आप बहुत अच्छा करेंगे. आदिवासीने सर्टिफिकेट देऊन टाकले. त्याच्याशी बसून चर्चा करताना माझ्याच लक्षात आलं की जे लोक स्वतःचा बाण स्वतः बनवतात ते सर्वश्रेष्ठ धनुर्धारी मानले जातात आणि पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असतात. त्याप्रमाणे हा आदिवासी त्या संपूर्ण भागामध्ये प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या बाणाची टोके घरी भात्यावर बनवायचा. बाणसुद्धा स्वतः बनवायचा. बाणसुद्धा स्वतः बनवायचा. तो मला म्हणाला, माझी आठवण म्हणून मी तुम्हाला हाच माझा बाण जो आहे तो सुंदरपैकी बनवून देतो. आणि त्याने बघता बघता त्याच्या टोकाला एक बाण जोडून सुंदर असा बाण मला बनवून दिला. बाणाच्या मागच्या बाजूला गोरड्याची पिसं लावलेली असतात. ती देखील कशी बांधायची त्याने मला शिकवलं. तो बाण कसा होतो हे आपल्याला दाखवतो. हा तो बाण आहे. मला सापडलेलं बाणाचं टोक. हे सापडलं तेव्हा येऊन खूप अधिक गंजलेलं आणि वाईट अवस्थेमध्ये होतं. आता मी त्याला घासून पुसून स्वच्छ केले. मग आदिवासीला हे त्यानंच बनवलेलं बाणाचं टोक आहे हे कसं काय कळलं असेल बरं? तर हे चित्र पाहिल्यावर त्याचा उलगडा तुम्हाला होईल. इथं बाणाच्या टोकांची विविध आरेखनं किंवा डिझाईन्स असतात. पैकी ह्यानं बनवलेला बाण मध्ये बघा, या बाणाला स्पष्टपणे कडेला 2 टोकं दिसतात. ह्याने स्वतः बनवलेलं आरेखन आहे. त्यामुळे बाण बाहेर काढताना प्राण्याचं अधिक नुकसान करता येतं असा हेतू. टिप, या सगळ्या बाणांची टोकं नुसती ठेवलेली आहेत, पूर्ण खोचलेली नाहीत. आपल्याला सहज लक्षात येईल. पूर्ण व पक्क खोचण्यासाठी त्यात एक प्रकारचा डिंक गरम करून टाकावा लागतो. तो माझ्याकडे नाही, त्यामुळे हे बाण वापरण्याच्या योग्यतेचे नाहीत. आदिवासीने मला दिलेला बाण हा किती लांब होता याची लांबी लक्षात यावी म्हणून शेजारी 1 लिटर पाण्याची बाटली ठेवलेली. आता हा बाण ठेवायचं कुठं? आदिवासीने मला युक्ती सांगितली. बाणाचं टोक काढून झोळीमध्ये एका वहीमध्ये ठेवून दिलं आणि बांबू माझ्या मागे लावलेल्या बिछाण्याच्या गुंडाळीमध्ये खोचून दिला. त्याची खरे तर मला एक धनुष्यबाण देण्याची इच्छा होती, परंतु जुना धनुष्यबाण द्यायचा नसतो अशी परंपरा आहे आणि संमेलनाला देखील आणि परंपरेला जरा देखील छेद आदिवासी लोक देत नाहीत. त्याने मला सांगितले की या संपूर्ण शूरपाणीच्या झाडीमध्ये काही प्रसिद्ध धनुर्धारी आहेत. त्यातले एक प्रसिद्ध नाव म्हणजे दशामामा आणि आदिवासी हे चांगले मित्र होते. तो स्वतः धनुष्य बनवायचाच. त्यामुळे मला त्याच्या गावाची माहिती सांगून आदिवासीने पुढे पाठवले आणि सांगितले की लवकरच नदी पार केल्यावर त्याचं गाव येणार आहे. तिथे गेल्यावर त्याला तू भेट आणि त्याला माझं नाव सांग. मी तुला धनुष्यबाण द्यायला सांगितलं असं सांग. तो तुला धनुष्यबाण देईल. पैसे वगैरे देऊ नकोस. हाथीने नदी पार केल्यावर कुलवट नावाचं गाव होतं. तिथे हा दशामामा उर्फ देवसिंग राहत असे. संपूर्ण शूरपाणीमध्ये याने बनवलेले धनुष्य सर्वोत्तम असतात असं मानलं जातं. मी बाण खोचून मोठ्या दिमाखात चालू लागलो. काहीतरी मोठी गोष्ट मिळाल्याचा आनंद मला झालेला होता. लवकरच हाथीने नदीकडे जाणारा एक उतार लागला आणि मी पुढे गेलेलो असताना मागून कोणीतरी मला जोरात आवाज दिला, नर्मदे हर बाबाजी, इधर आओ, आगे मत जाना. नर्मदा खंडामध्ये कोणीही काही करू नका असं सांगितल्यावर ते गांभीर्याने गावं हे मला माहिती होतं. त्यामुळे मी जागेवर थांबलो आणि 4 पावले उलटा परत आलो. आदिवासीचे घर त्याच रस्त्यावर होते. अतिशय साशंक नजरेने तो मला म्हणाला, ही तीर किसका है? सुदैवाने मी आदिवासी बांधवाचं नाव विसरलो, परंतु तेव्हा माझ्या ताजं लक्षात होतं. तर ते नाव मी सांगितलं. मी नाव सांगितल्याबरोबर त्याने मला अतिशय आदराने आतमध्ये बोलवलं. आत म्हणजे घराच्या बाहेर असलेल्या ओसरीमध्ये आणि बसायला आसन देऊन प्यायला पाणी आणून दिलं. आपण अशा वेळी काही बोलायचं नसतं हे नेहमी लक्षात ठेवावं. नर्मदा मैया काय काय गमती करते ते फक्त पाहत राहायचं असतं. मला पुढे जायची गडबड आहे वगैरे मी काही बोललो नाही. तो मला म्हणाला की तुमच्या आधी 2 परिक्रमास येऊन भोजन प्रसाद घेत आहेत. माझी एकादशी होती त्यामुळे भोजन घेण्याचा विषयच नव्हता. कोण परिक्रमासी आहेत या उत्कंठेने मी पाहिले तर चोर मादा पुत्र होते. मला पाहून चोराच्या तोंडावरचा रंग उडाला, परंतु मी जणू काही मला काही कळलेलंच नाही असं दाखवत
त्याला मोठ्या प्रेमाने नर्मदेहर केले. त्याने देखील लाजेखातर नर्मदेहराचे उत्तर दिले. माताराम तर खाली डोकं घालून जी काही बसली ते तिनं बरोबर काढलंच नाही. तिच्याच उदात्त संस्कारामुळे तिच्या मुलावर चोऱ्यामाऱ्या करण्याची पाळी आलेली होती. या आदिवासी माणसाचं नाव होतं रजेला गुलाबसिंग मुजल्दा पटेल. यातल्या आडनावातली मुजल्दा ही त्याची जात आहे आणि पटेल हे तिचं आडनाव आहे, हे त्यांनी मला सांगितलं. ही कुकड्या गावाची पटेल फालिया होती. याचा तंत्रविद्येचा अभ्यास होता आणि हा भूतप्रेत काढायचा असं त्याने मला सांगितलं. त्याने मला हे देखील सांगितलं की ज्या माणसाने मला बाण दिलेला आहे तो या भागातला सर्वोत्तम धनुर्धारी आहे आणि असा बाण तुला कुठेच मिळणार नाही. तुमच्याकडे पण धनुष्यबाण आहे का असं विचारल्याबरोबर त्याने त्याच्याकडे असलेला बाण आणि धनुष्य बाहेर काढले. या लोकांचे धनुष्यबाण घराच्या बाहेरच्या बाजूने सहज ओढून काढता येतील अशा रीतीनं कौलांच्या खाली पोहोचलेले असतात. खरोखरीच त्याच्याजवळ असलेले असे बाण खूप लहानसे होते. माझा बाण लांबीला जास्त होता. तो मला म्हणाला की तुम्हाला धनुष्यबाण चालून पाहायचा आहे का? मी अर्थातच होकार दिला. आता माझा हात थोडाफार बसलेला होताच. दूर रस्त्यावर असणाऱ्या फुफट्यामध्ये त्याने मला बाण मारायला सांगितलं. मी मारलेला बाण रस्त्यामध्ये घुसून बसला. आता त्याने माझ्या हातातला धनुष्य घेतला आणि त्याने असा काही बाण मारला की तो रस्त्याचा चढउतार संपून पलीकडच्या रस्त्यावर जो चढ आहे तिथं जाऊन पडला. हे अंतर किमान 300 मीटर असावे. त्यासाठी त्याला धनुष्य ज्या पद्धतीने ताणावा लागला होता तसं केल्यास कदाचित तो धनुष्य तुटेल या भीतीपोटी मी धनुष्याचा प्रत्यंचा जास्त मागं खेचत नव्हतो. कारण या भागातील धनुष्याचा प्रत्यंचा दोरीचा नसून बांबूचा असतो. तो योग्य ठिकाणी योग्य प्रकारे खेचला नाही तर तुटू शकतो आणि त्यासाठी अर्थातच प्रचंड ताकद लागते. इतकी ताकद लावल्यावर शरीर थरथरू लागते आणि नेम चुकतो. त्याने शेजारीच असलेल्या एका घरातील 2 मुलांना आवाज दिला. त्याने आवाज दिल्याबरोबर 2 मुले बाण घेऊन धावतच आली. त्याने मला सरळ आकाशात वरती बाण मारून दाखवला. तो बरोबर आम्ही जिथे उभा होतो तिथेच येऊन पडला. पळत आडोशाला जाऊन आम्ही थांबलो. परंतु रजेला मला म्हणाला की हा बाण इतक्या वेगाने येतो की कौलामधून सुद्धा सहज घुसतो. त्यामुळे लपून उपयोग नाही. त्याच्याकडे पाहत राहणे हाच उपाय आहे. रजेला स्वतः एक उत्तम धनुर्धारी वाटत होता आणि तो तर सांगत होता की मला भेटलेला मनुष्य हा त्या भागातला म्हणजे उत्तर तटावरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. दक्षिण तटावरच्या सर्वोत्तम धनुर्धारीला मी योगायोगाने आधी भेटलेलोच होतो. ते म्हणजे महात्मा फोदल्या गारत्या पावरा जे आपल्या चित्रामध्ये दिसतात. या वयाच्या 88 वर्षी त्यांची भेदक नजर बघा. नर्मदा मातेच्या शिरवाणीच्या झाडीमधील दक्षिण तटावरचे सर्वोत्तम धनुर्धारी महात्मा फोदल्या गारत्या पावरा आणि त्यांचा इतिहास प्रसिद्ध धनुष्यबाण आपण बघतोय. रजेला सांगतोय की मला भेटलेला आदिवासी सर्वोत्तम तीरकमान चालवतो आणि स्वतः तो आदिवासी मात्र मला सांगत होता की देवसिंग उर्फ दशा हा सर्वोत्तम धनुर्धारी आहे. म्हणजे हा दशामामा किती भारी असेल याचा मी विचार करू लागलो. रजेला देखील मला पुन्हा तेच म्हणाला की तुम्हाला धनुष्यबाण दिला असता परंतु वापरलेला धनुष्यबाण द्यायचा नसतो. मी त्याला सांगितलं की दशामामाकडून तो घेण्यासाठी मला सुचवण्यात आलं आहे. मग मात्र रजेलाला आनंद आला आणि तो म्हणाला की दशामामा तुम्हाला नक्की धनुष्यबाण देईल. तुम्ही त्याला माझं नावसुद्धा सांगा आणि मगाशी तुम्हाला भेटलेली जी माणसं आहेत त्यांचंसुद्धा नाव सांगा. कारण दशामामा त्या माणसाला धनुर्विद्येतला गुरु मानतो. थोडक्यात गुरुकडून विद्या प्राप्त करून तिच्यामध्ये सिद्धी मिळवून देवासिंग यांनी एक वेगळी उंची गाठलेली होती असं मला एकंदरीत लक्षात आलं. आदिवासी लोक त्यांच्या परंपरांना खूप जपतात आणि सन्मान देतात. पूर्वी दक्षिण तटावरील सेमलेड गावामध्ये होळीच्या सणामध्ये धनुष्यबाणाची चौकशी करायला मी गेलेलो असताना मला अपमानपूर्वक कसं हाकललं हे माझ्या लक्षात होतं. थोडक्यात त्यांना पूज्य असलेला धनुष्यबाण ते असा सहजासहजी कोणाला देत नाहीत. नर्मदा मातेची असीम कृपा अशी की या भागातील बरोबर हीच मंडळी मला काही संबंध नसताना भेटत गेली. काही संबंध नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण मला शस्त्रास्त्रविद्येची आवड आहेच. ते नर्मदा मातेच्या लक्षात आल्यामुळं बरोबर त्या क्षेत्रातले जाणकार तिने मला भेटवत नेले. नाहीतर सकाळी चालता चालता माझ्या शेजारीच तो आदिवासी येणं आणि त्याचवेळी मी ठेवलेला बाण बाहेर काढून त्याच्याकडे पाहणं आणि त्या बाणाबद्दल ह्याच आदिवासी मनुष्याकडे चौकशी करणं हा निव्वळ योगा कसा काय म्हणायचा. एकंदरीत आता मला तो धनुष्यबाण मिळण्याची शक्यता निर्माण झाली हे माझ्या लक्षात आलं. मी पुढे जाणार इतक्यात रजेला मला म्हणाला की तुम्ही एकट्याने नदी पार करू नका. नदी थोडीशी भयानक आहे त्यामुळे सोबत ही 2 मुलं देतोय. ती तुम्हाला नदी पार करून देतील. तोपर्यंत चोर मातापुत्रांचं भोजन झालं होतं त्यामुळं ते देखील माझ्यासोबत निघाले आणि सोबत ही 2 मुलं होतीच. या चित्रामध्ये आपण कुकडिया आणि कोलवाट या गावांना वेगळी करणारी हातनी नदी बघतोय. ही नदी नावाप्रमाणे अजस्त्र आहे बघा. खाली अनखेडी हातनी संगम दिसतोय आणि नदीचं पात्र रुंद असलं तरी खोल नाही. मयाचं पाणी उलटं शिरलं आहे. या चित्रात आपण जर बघितलं तर हातिनी नदीला हत्तीण गाव म्हणतात ते तुम्हाला लक्षात येईल. कारण संगमा मशिदीचं पात्र नर्मदा मातेपेक्षा सुद्धा अधिक रुंदीचं आहे. महाराष्ट्राचे उत्तरतम टोक तुम्हाला खालच्या बाजूला दिसते.
इकडेही दोन्ही मुलं आपापसात बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो. एक मुलगा म्हणाला, "अरे बापरे, नदीचं पाणी अचानक कसं काय वाढलं?" दुसरा मुलगा म्हणाला, "डोंगरात कुठेतरी पाऊस झालेला असणार, त्यामुळे पूर आलाय. आता काय करायचं? आता नावेने जावं लागणार." दोघांमधला संवाद ऐकून मला मौज वाटली. काठावर लावलेली एक नाव दोघांनी काढली आणि आम्हाला तिघांना बसायची सूचना केली. एक मुलगा नावेमध्ये ओल्ड घेऊन बसला आणि दुसऱ्याने नाव ढकलायला सुरुवात केली. दोन्ही मुले साधारणपणे 10-12 वर्षांची होती. थोडीशी नाव ढकलून झाल्याबरोबर पाण्यात असलेल्या मुलाने पोहायला सुरुवात केली. मी त्याला हात देऊ केला तर तो म्हणाला, "नाही महाराज, तुम्ही नावेत बसून राहा, मी पोहतच येणार आहे." साधारण नदीच्या मध्यावर आल्यावर पोहणारा मुलगा बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी मी आता पाण्यामध्ये उडी मारणार इतक्या दुसऱ्या मुलाने चटकन माझा दंड घेऊन त्याच्या हातात दिला आणि सांगितले, "चटकन दंड धरणे तर महाराज पाण्यात उतरतील." पोहणारा मुलगा अधूनमधून नाव ढकलतो हे माझ्या लक्षात येत होतं. अखेरीस आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो. दोन्ही मुलं जमिनीवर उताणी पडली आणि धापाटा करू लागली. आम्ही आता पुढे जाणार इतक्यात मुलांनी रडायला सुरुवात केली. हे का रडतायत म्हणून बघितलं तर ते म्हणाले की आम्ही आमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला एवढी नदी पार करून दिली आणि तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही. माझे सगळे पैसे चोराकडेच होते, त्यामुळे मी चोराला हक्काने म्हणालो, "बाबाजी, आप इनको थोडे पैसे दे देना." त्यानं देखील लगेच झोळीतून 10-10 रुपये काढून दोघांना दिले. त्याबरोबर ही मुलं 20 रुपये पाहिजेत म्हणून हटवून बसली. आई मुलगा पुढे निघाल्यावर त्यांना अडवत मुले म्हणाली, "आणि या बाबाजींचे पैसे कोण देणार?" त्यावर मी त्यांना म्हणालो की तुम्हाला खाऊ देणार आहे, पैसे देणार नाही. आणि माझ्याकडे त्यावेळी असलेली बिस्किटचे पुडे, गूळ, शेंगदाणे वगैरे सामान त्यांना देऊन टाकलं. मी आता पुढे निघणार होतो, परंतु चोर माझा पुत्रांना पुढे जाऊ द्यावं असा विचार करून मी काही काळ नदीकाठी एका दगडावर बसून राहिलो. एक कोळी माझ्या शेजारी येऊन गप्पा मारू लागला आणि विचारले, "बाबाजी, कितने को काटा बच्चों ने?" मतलब मैं कुछ समझा नहीं. "अरे बाबाजी, बड़े हरामी बच्चे हैं ये. आपसे कम से कम 20 रुपये लिए होंगे." "हां बरोबर," मी म्हणालो. त्या कोळ्याने मला त्या मुलांची सगळी कर्मकहाणी सांगितली. तो म्हणाला की तुम्ही आता फक्त ती परत कशी जातात ते पहा. दोन्ही मुलं दोन्ही बाजूने नाव पकडून चालत चालत या काठावरून त्या काठापर्यंत घेऊन गेली. याचा अर्थ नदीमध्ये केवळ गुडघाभर पाणी होते. म्हणजे मगाशी तो मुलगा पोहण्याचं नाटक करत होता आणि बुडण्याचं तर महानाट्य होतं. परंतु तो ते इतकं सुंदर बुडाल्यासारखं करत होता की मला सुद्धा क्षणभर वाटलं की आपण उडी मारून त्याला वाचवावं. मी उडी मारली असती तर सगळाच खेळ खलास झाला असता. म्हणून त्याच्या भावाने चटकन त्याला माझं दंड देऊन त्याला वाचवलं. हे सगळं कशासाठी? तर परिक्रमावासींना असं वाटावं की या दोघांनी खरोखर त्यांचा जीव धोक्यात घालून मोठीच कामगिरी केली आणि मग भरभरून दान द्यावं. काय अफाट बुद्धिमत्ता आहे नर्मदा खंडातल्या मुलांची पहा. कोळी मला सांगू लागला, "आता थोड्या वेळाने ही मुलं इथंच खेळतील, थोडा वेळ ही मुलं इथंच खेळतील आणि पुन्हा पुढचा पकडतील. ही नदी चालत पार करता येते. दिवसभरात अशा रीतीनं ही मुलं 100-150 रुपये आरामात कमावतात आणि त्या पैशातून विमल गुटखा आणि स्टिंग नावाचं प्रचंड कॅफेन असलेलं शीतपेय प्यायची." मला हे ऐकून मात्र वाईट वाटलं. कोणाला नर्मदा खंडामध्ये एखादे सामाजिक कार्य करण्याची इच्छा असेल तर त्यांनी शूलपाणीच्या झाडीतील लोकांची किंबहुना एकंदरीतच नर्मदा खंडातल्या मध्य प्रदेशातल्या ग्रामीण भागातल्या लोकांची व्यसनाधीनता कमी करावी. त्या लोकांना खरोखरच या व्यसनाचे दुष्परिणाम माहिती नाहीत. मुलांच्या बुद्धिमत्तेने तसेच अभिनय कौशल्याचं मनोमन कौतुक करत आणि त्यांच्या भविष्याची चिंता करत मी पुढे चालू लागलो. वळणावळणाच्या वाटा घेत गावामध्ये आलो. थोडं अंतर चालल्यावर कुलवाट नावाचं गाव होतं. इथे एक डांबरी सडक लागली आणि नेमकी चोरांची चोरी मला सापडली. मी रस्त्यावरून चालत जात असताना अचानक मागून एक बस आली. मध्य प्रदेशमध्ये सरकारी बस जवळपास दिसत नाहीत. सगळीकडे महिंद्राच्या जीपपासून बनवलेल्या मिनी बस असतात आणि गाड्या असतात. या गाडीमध्ये गुरांप्रमाणे माणसं कोंबून त्यांना नेलं जातं. अशी एक बस नेमकी माझ्या शेजारी येऊन थांबली आणि पाहतो तर काय, खिडकीमध्ये चोर मातापुत्र बसलेले. आजकाल परिक्रमेमध्ये चालण्याचा जरा कंटाळा आला की मिळेल त्या गाडीला हात करून पुढे जाणारे परिक्रमावासी फार मोठ्या प्रमाणात आहेत. हा आकडा इतका गंभीर आहे की जर नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगा की मी एकदाही गाडीवर बसलो नाही असं जर कोणाला विचारलं तर एकरी आकड्याची टक्केवारी निघेल जे पूर्ण वेळ चालतात. हे काही फारसं चांगलं चित्र नाही. आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती की आपण जर नर्मदा परिक्रमा करणार असाल तर ती 100% पूर्णपणे पायीच करा, गाडीवर बसून करू नका. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की कोणी बघितलं नाही, परंतु नर्मदा माता सदैव आपल्याकडे बघत आहे हे सर्वदा तिन्ही त्रिकाळ डोक्यात ठेवावं. इकडे नेमका गावी पळून जाण्यासाठी गाडीत बसलेला चोर माझ्यासमोर झाला आणि गाडी थांबली. मी चोराला नर्मदेहर केलं. मला बघून चोर एकदम ओशाळला आणि त्याने मानच खाली घातली. मी त्याला विचारलं, काय रे बसने कुठे चाललास? तर लगेच त्याने सराईत उत्तर दिलं की माझी आईची तब्येत बिघडली आहे म्हणून मी आता तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे वगैरे वगैरे. मला खूप वाईट वाटलं. नर्मदा परिक्रमेसारख्या पवित्र परंपरेचा आधार घेत चोऱ्यामाऱ्या करत फिरणारी अशी जमात देखील असू शकते हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. आणि आश्चर्य म्हणजे यांना देखील जे हवे ते नर्मदा मैया देत होती. हे देखील मी याची डोळा पाहिले. उगाच नाही, श्रीमद आद्यशंकराचार्यांनी देखील नर्मदाष्टकामध्ये लिहून ठेवलं, अहोमृतम स्वनम श्रुतम महेश केशजातटे किरातसूत बाडवेषु पंडिते शठे नटे. अर्थात जटेत शंभुचा निघोनी दिव्यनादी वाहते भिल्ल विप्रसूत चोर पंडितादी पाहते.
याचा अर्थ शंकराचार्यांना देखील नर्मदा मातेच्या काठावर चोरांनी झटका दिलेला असणार हे निश्चित. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तुम्हाला नर्मदा माता नामक कामधेनूच्या किनाऱ्यावर जे काही हवं असेल ती द्यायला बसली आहे. कोणी काय घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. दिनेशसारख्या दक्षिण तटावरच्या एका आदिवासी मुलाने माझी मैत्री पत्करली आणि उत्तर तटावरच्या चोराने मात्र मला मिळालेली दक्षिणाच लांबवली. असो, तुम्ही केलेली पूर्वजन्मांची कर्म तुम्हाला या जन्मातसुद्धा अशा पद्धतीनं नाचवत असतात. कदाचित त्या तरुणाला चोरी करायची इच्छा नसेल सुद्धा, परंतु आईच चोरटी मिळाल्यामुळं त्याचा नाईलाज झालेला असू शकतो. आपण कोणाच्या पोटी जन्म घेणार हे सुद्धा आपल्या कर्मांचा हिशोब ठरवत असतं. आपल्याला गुरु कोण लाभणार हे मात्र आपण आपल्या क्रियमाण कर्माने आणि प्रयत्नांनी ठरवू शकतो. किंबहुना काहीच प्रयत्न नाही केलेत तर तुमचा गुरुदेखील प्रारब्धाने ठरवून ठेवलेला असतो. सगळेच गमतीशीर गणित आहे. ज्याला सुटलं त्याला सुटलं, ज्याला नाही सुटलं त्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी अनंत काळापर्यंत त्याची सुरू राहते. इचलकरंजीजवळ बाळ महाराज नावाचे एक सत्पुरुष आहेत. त्यांनी हे गणित फार सोपं करून सांगितलं आहे. ज्याला 2 कळाले त्याला 1 माहिती नाही, ज्याला 2 कळाले त्याला 1 माहिती नाही आणि ज्याला 1 समजला आहे त्याला 2 माहिती नाहीत. समजतंय का बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.